16 जानेवारीच्या रात्री आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने इमारतीचा वॉचमॅन झोपलेला असल्याचं पाहिलं व तो इमारतीच्या 11व्या मजल्यावर जाऊन पोहोचला। तिथे आरोपी डॉग शॉपमध्ये घुसला आणि तिथून तो सैफ आणि करीना कपूरच्या घरात घुसला। त्यानंतर आरोपी डॉगमधून सैफ आणि करीनाच्या मुलांच्या खोलीजवळ जाऊन पोहोचला। मागील दरवाजातून त्यानं घरात प्रवेश केल्यानंतर तो बाथरूममध्ये जाऊन लपला। बाथरूममधून आवाज आला म्हणून सैफची मोलकरीण उठली। तिला बाथरूममध्ये कुणाची तरी सावली दिसली म्हणून ती बघण्यासाठी ती पुढे गेली। तुम्ही कोण आहात? इथे काय करताय? तिनं घाबरतच त्याला विचारलं। तेव्हा समोरील व्यक्तीनं तिला चाकू दाखवत घाबरवलं व मला पैसे हवे म्हणाला। किती पैसे हवेत? तिनं हळुवारपणे विचारलं। 1 कोटी, तो तिला बोलला। इतकी रक्कम ऐकून मोलकरीण ओरडली तर तो आरोपी मोलकरणीसोबत वाद घालू लागला। आवाज ऐकून सैफ अली खान तिथे आला। तेव्हा कुटुंबाला वाचवण्याच्या प्रयत्नात सैफ अली खानची त्या व्यक्तीशी हातपाई झाली। रागाच्या भरात त्या आरोपीनं सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला। त्या हल्लाखोराने सैफवर चाकूने 1 नाही तर 6 वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला व रक्तबंबाळ झाला। या हल्ल्यात मुलांची आयाही जखमी झाली। आरडाओरडा ऐकून घरातील दुसराही स्टाफ पळतच तिथे आला। सगळ्यांना बघून तो हल्लेखोर पळून गेला। बायको करीना त्या दिवशी बहीण करिश्मा सोबत पार्टी करायला बाहेर गेली होती। सैफच्या मानेवर हातावर चाकूने वार करण्यात आले होते। पाठीत चाकू खुपसण्यात आला होता। पतोडी पॅलेसचा मालक नवाब असलेल्या सैफच्या दारातील कोट्यवधी रुपयांची कारही त्या दिवशी त्याला कामी आल्या नाहीत, कारण त्याला रिक्षाने जाण्याची त्या दिवशी वेळ आली। स्टाफने करीनाला फोन केला। सैफला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून करीना सुद्धा घाबरली। तिने जवळ राहणारा त्यांचा सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला लगेचच फोन केला। त्याने सैफच्या घराखाली रिक्षा बोलवली आणि त्यानं रिक्षात बसवून वडील सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात नेलं, कारण त्याला गाडी चालवता येत नाही। रात्री घटना घडली तेव्हा त्यांचा ड्रायव्हर उपलब्ध नव्हता। रात्री 11 वाजता ड्रायव्हरची शिफ्ट संपली होती आणि तो तिथून निघून गेला होता। तो हल्ला झाल्यानंतर जखमी सैफ अली खानला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेणं महत्त्वाचं होतं। थोडा जरी उशीर झाला असता तरी सैफ अली खानचा जीव हा धोक्यात आला असता, कारण त्याच्या मणक्याजवळ चाकूचा एक तुकडा अडकला गेला होता, जो लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढला। करीना कपूर मात्र नंतर करिश्मा सोबत हॉस्पिटलमध्ये तातडीनं पोहोचली। पण कोण आहे हा आरोपी? का केलं त्यानं हे सगळं? कसा केला सैफ अली खानवर हल्ला? काय कारण आहे या मागे? काय आहे हा पूर्ण घटनाक्रम? ही संपूर्ण स्टोरीज तुम्हाला बघायला मिळेल याच व्हिडिओत। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही बघत आहात KGF स्टोरीज। ही केस जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेली तेव्हा गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली होती। खूप तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध घेण्यात आला। त्या दिवशी सोडवायला आलेल्या गाडीच्या नंबर प्लेटवरून आरोपी पकडला गेला। आरोपी त्याच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत होता, पण पोलिसांनी त्याला ठाणे येथील घोडबंदर रोडवर ताब्यात घेतलं। पोलिसांनी पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर त्यानं लगेचच बोलायला सुरू केलं। सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा आरोपी मोहम्मद शहजाद अखेर 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना सापडलाच। पोलिसांच्या कसून चौकशीतून बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे। या माणसाने अनेक सेलिब्रिटीजच्या घरांची म्हणजेच अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घरासह अनेक मोठ्या घरांची आधीच पाहणी केली होती, पण सैफ अली खानचे घर त्यानं त्याच्या सोयीनुसार चोरी करण्यासाठी निवडले होते, कारण त्याच्या घरात घुसणे त्याच्यासाठी अगदी सोपे होते।
सैफवर हल्ला केल्यानंतर आणि तिथून पलायन केल्यानंतर आरोपी हा मुंबईतच राहत होता। झालेल्या संपूर्ण घटनेच्या बातम्या, पोलिसांचे तपास कुठपर्यंत आहे या गोष्टींची सगळी माहिती बातम्यांमध्ये दाखवण्यात येत होती आणि हा हल्लेखोर त्या बातम्या सातत्यानं बघत होता आणि ऐकत होता। जे 2-3 संशयित आरोपी पोलिसांनी पकडले होते त्यांचे स्क्रीनशॉट घेऊन त्यांचे फोटो हल्लेखोराने आपल्या फोनमध्ये काढून ठेवले होते। बातम्यांमधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारेच हल्लेखोर मोहम्मद हा पोलिसांच्या हालचालीवर पूर्ण लक्ष ठेवून होता। तसेच बातम्यांच्या माध्यमातून पोलिसांच्या हालचालीची पूर्ण माहिती घेऊन तो पोलिसांना चकमाही देत राहिला। अखेर 3 दिवसांच्या शोधानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांच्या हाती यश आलंच। आरोपी शहजादने चौकशी दरम्यान सांगितले की त्याचा हेतू फक्त आणि फक्त त्यांच्या घरात जाऊन चोरी करण्याचाच होता आणि त्यामुळेच तो घरात घुसला होता। अचानक सैफ अली खान समोर आला आणि म्हणून घाबरूनच त्यानं त्याच्यावर चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला। या आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास उपलब्ध नाही। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादबद्दल अधिक माहिती जमा करणे सुरू आहे आणि तो बांगलादेशी नागरिक असून तो अवैधरित्या भारतात कसा घुसला हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत। कुठेतरी सैफ अली खान हल्ल्यामुळे संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा विषय मागे पडला हे म्हणायला आता हरकत नाही। बाकी तुम्हाला काय वाटतं नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।